नमस्कार, मी नीलम अशा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। मी आज तुम्हाला समोसा रोल बनवून दाखवणार आहे। ही रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: एक बाउल मी गव्हाचं पीठ घेतलेले आहे, हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे। 4 बटाटे घेतलेले आहेत, ते उकडून खिसून घ्यायचे आहेत। बारीक 2 टोमॅटो चिरून घ्यायचे आहेत, 2 कांदे चिरून घ्यायचे आहेत, 4 चमचे बारीक रवा, 2 हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची आहे, कोथिंबीर, मीठ, लाल तिखट, ओवा, गरम मसाला। यानंतर आपण आता समोसा बनवण्यासाठी सारण बनवून घेऊया। एक बाउल घेतलेला आहे मी, बाउल मध्ये उकडून घेतलेला बटाटा तो आपल्याला घ्यायचा आहे। यामध्ये चिरून घेतलेला कांदा ऍड करूया, चिरून घेतलेला टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर हे आपण यामध्ये ऍड करूया। गरम मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे, तो आपल्याला यामध्ये ऍड करायचा आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरा। हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की घरी बनवून बघा। चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला यामध्ये। हे चांगलं मिक्स करून घेऊया। समोसा रोल बनवण्यासाठी सारण आपलं तयार झालेलं आहे। यानंतर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। एका बाउलमध्ये चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ मी काढून घेते। यामध्ये 4 चमचे रवा आपण ऍड करूया। यानंतर ओवा मी हातावर बारीक करून घेतलेला आहे। बारीक करून आपल्याला त्यामध्ये ओवा घालायचा आहे। चवीनुसार मीठ, हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे। आपण पुरीला पीठ कसं बनवतो त्या पद्धतीने आपल्याला हे पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे। या पद्धतीने आपल्याला घट्ट पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने पीठ मळून तयार झालेलं आहे। यानंतर हे पीठ आपण 15 मिनिटं सेट होण्यासाठी बाजूला ठेवूया। यानंतर आपल्याला कोटिंग बनवून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी आपण 4 चमचे गव्हाचं पीठ काढून घेऊया एका बाउलमध्ये। 2 चमचे बारीक रवा, 2 चमचे मी बारीक रवा घातलेला आहे यामध्ये। यानंतर यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालायचं आहे। ह्याच्यात थोडंसं पाणी आपल्याला घालून याचं कोटिंग तयार करून घ्यायचं आहे। जास्त मिश्रण पातळ करू नका। हे बघू शकता, आपलं कोटिंग तयार करण्यासाठी पीठ तयार झालेलं आहे। एकसारखे मी 2 पिठाचे गोळे बनवलेले आहेत। आपल्याला याचे पोळे लाटून घ्यायचे आहे। हे बघा, आपली पोळी लाटून तयार झालेली आहे। जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही, या पद्धतीने आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहेत। 2 पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत। ही पोळी मी एका बाजूला ठेवते। त्याच पद्धतीने दुसरी पोळी लाटून घेऊया। पोळी मी लाटून घेतलेली आहे। यानंतर बटाट्याचं सारण केलेलं होतं ते आपण चमच्याच्या सहाय्याने यावर लावून घेणार आहोत। अशा प्रकारे हे सारण मी लावून घेतलेलं आहे। यानंतर दुसरी जी पोळी आपण लाटून घेतलेली ती आपल्याला यावरती ठेवायची आहे आणि कडेने असं दाबून घ्यायचं आहे, प्रेस करून। हे चांगल्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे। नंतर हलक्या हाताने आपल्याला बेलण्याने असं एकसारखं करून घ्यायचं आहे। आपल्याला चाकूच्या सहाय्याने हे असं कट करून घ्यायचं आहे। मधून मी कट करून घेतलेला आहे। यानंतर हे आपण काढून घेऊया।
हाताने आपण याच्या कडा दाबून घ्यायचा आहे, हे चांगलं पॅक करून घ्यायचं आणि हाताने आपल्याला ह्याचा या पद्धतीनं रोल बनवून घ्यायचा आहे। हे बघू शकता, या पद्धतीनं आपल्याला बाकीचे रोल बनवून घ्यायचे आहेत। हे बघू शकता, या पद्धतीने मी समोसा रोल बनवून घेतलेला आहे। यानंतर आपण याला कोटिंग करून घेऊया। कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। याच्यातील आपल्याला रोल आहे तो चांगला कोटिंग करून घ्यायचा आहे। हे बघा, कोटिंग करून झाल्यानंतर तेल सोडायचं आहे। हा रोल समोसा लगेच पलटी करायचा नाही, हे बघू शकता, थोड्या वेळाने पलटी करायचा म्हणजे तुटत नाही। मीडियम गॅसवरती तळून घ्यायचं आहे, म्हणजे आपले हे समोसे आहेत ना ते कुरकुरे आणि क्रिस्पी होतात। हे बघा, सगळ्या बाजूने आपला रोल समोसा तळून तयार झालेला आहे। कलरही खूप छान आलेला आहे। हे बघू शकता, याच पद्धतीने बाकीचे समोसे रोल आपण तळून घेऊया। अशा प्रकारे खाण्यासाठी समोसा रोल तयार झालेला आहे। हे बघू शकता, खूप छान आणि क्रिस्पी हा रोल तयार झालेला आहे। तुम्ही नक्की घरी बनवून बघा, खाण्यासाठी एकदम टेस्टी आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की घरी बनवून बघा आणि ही रेसिपी कशी झालेली आहे हे आम्हाला आमच्या व्हिडिओवरती कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच नवनवीन आणि चटपटी रेसिपी घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।